रामकृष्ण हरी. मी राजश्री. मी पुण्याहून पंढरपूरसाठी निघालेले आहे विठुराच्या दर्शनासाठी. आणि मध्ये ते नातेपुते इथे जेव्हा आम्ही आलो तर इथे खूप मोठा छान बोर्ड होता. वारकऱ्यांचं स्वागत होतंय नातेपुतेमध्ये. आणि आपण बघू शकता की हजारो असे वारकरी आहेत ते इथं पिठलं भाकरीचा आनंद घेत आहेत. तर म्हणून आम्ही आतमध्ये आलो तर आम्हाला ह्या माऊली भेटल्यात. रामकृष्ण हरी. तर आपण हा सगळा बेत वारकऱ्यांसाठी आयोजन. तर आपलं नाव? माझं नाव भारत विश्वनाथ रामिनवार. आणि आपण कुठले? नांदेड. नांदेडचं. आणि आता एवढे वारकरी जेवतायत तर ही संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि आपण कधीपासून राबवता? ही 12 वर्ष झालं ताई. दिमागात येत येत आलं, वाढत वाढत जास्त वाढलं. आणि आता आम्ही बघितलं की जवळजवळ 400-500 महिला इथे भाकरी टाकतायत. आणि पिठलं पण होत आहे मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये. आणि म्हणजे ह्या खूप अशा भाकरी आहेत. 500 बाया भाकरी करायला आहेत. आणि कधीपासून करता येते बायका? रात्री 500, सकाळी 500. हो का? तर 4 टाइम 500. आणि हे चालूच राहतं त्यांचं काम? त्याचं 5 चालूच राहते काम. आम्ही वाढत राहतात ते चालू. पिठलं वरच्यावर जसं भोगणं संपलं तसं दुसरं. आम्ही मोठे पातेले पाहिले ते म्हणले की 30-30 किलो. एक एक क्विंटलचं. बापरे. आणि मग आता माऊलीची कृपा आपल्या हातात काय. आणि जेव्हा तुम्ही वारकऱ्यांची सेवा करताय तर तुम्हाला कसं वाटतंय आता? आनंद वाटतो. आणि वारकऱ्यांसाठी काय मागणं असेल तुमचं? काहीच मागणं नाही. तेही सुखान राहा, आपण सुखान राहा बस. सगळं दिलंय देवानं, सगळं दिलं. अगदी अगदी. आणि अशाच ह्या वारकऱ्यांचा प्रवासही पुढचा सुखाचा हो अशी आपण पांडुरंगाची प्रार्थना करूया. खूप छान वाटतंय खरं तर. कारण सगळ्या चुली पेटलेल्या आहेत इकडे पिठलं होतंय. आणि गरम गरम अशा पिठलं भाकरीचा सर्व वारकरी आनंद लुटतायत. आणि आपण सगळे स्टोरेज पण करून ठेवलंय. म्हणजे कुठे काही संपायला नको. प्रत्येक वारकऱ्याला कांदा मिळतोय, टोमॅटो मिळतोय, सगळं व्यवस्थित आहे अगदी. बरोबर. खूप छान माऊली. आता आम्हीही इथल्या जेवणाचा आनंद घेत आहोत. माऊलींनी खूप प्रेमाने आमच्यासाठी वाढून आणलंय. चला आता आम्ही टेस्ट करत आहोत. रामकृष्ण हरी. अगदी सुंदर, अगदी मऊ अशी लुसलुशीत चपाती. भाजरी पण आहेत तिकडं, पण मला वेळ नाही म्हणून मी थोडंच घेतलंय. खूप छान.